आणि आता एक नजर टाकूयात 9 महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। 2 वर्षांचा बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद। पुढील शैक्षणिक सत्रापासून केवळ 4 वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल। आरसीआय सचिव विकास त्रिवेदी यांची माहिती। वैद्यकीय पीजी प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाईन होणार। महाविद्यालयानं अभ्यासक्रमासाठीचं शुल्क प्रवेशापूर्वीच जाहीर करावं। महाविद्यालय स्तरावरती कोणतेही प्रवेश होणार नाहीत। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची अधिसूचना जाहीर। अण्णासाहेब पाटील महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना। मराठा मुलांना 40 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी। शैक्षणिक कर्ज योजनेवर लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता। खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार। भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही पडणार। परिवहन विभागानं केंद्राला प्रस्ताव पाठवला। वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल। वीज जोडणी वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच सेवा देणार। औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार। रेल्वे प्रशासनाकडून चांगल्या सुविधांसाठी 1275 स्थानकांची निवड। अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास होणार। पुणे विभागातील 16 स्थानकांचा यात समावेश। चेन्नईनंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार। वंदे भारतला देशभरात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। अलमट्टी धरणातून 2.75 टीएमसी पाणी सोडण्यात येणार। कृष्णा खोऱ्यातील बागलकोटसह गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्नाटक सरकारचा निर्णय। थंडीच्या लाटेमुळे दिल्लीमधील 5वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी। पुढील 5 दिवस शाळा बंद राहणार। केवळ 6वी पासून पुढचे वर्ग सुरू राहणार।